भोकरपाडा प्रथमतः नाणेफेक जिंकली आहे. कसलकन टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन त्यांनी स्वीकारलाय. जेव्हा त्यांचे कर्णधार नाणेफेकीसाठी आले होते ना, ते आम्हाला अगदी एक सूचना त्यांनी देखील दिली की प्रथमतःच कर्जतमध्ये खेळतात. पहिलाच बॉल वेग होता, बॉल वरती बाउन्स देखील होता. पंच निश्चितच दंडित करतील. अवांतर स्वरूपात इथे एक धाव ऍड केली जाईल. अगदी जर पाहायला गेलं एक्स्ट्रा बाउन्स तिथे पाहायला मिळाला. अतिरिक्त उचली होती आणि पंचांकडे इथे रेफर केलं जाते. तिसऱ्या पंचांकडे मार्क केली जाते. ऑफिशियल्स टीम रिव्ह्यू आहे ना अविनाशजी पालांडे सर? बॉलर रिव्ह्यू आहे का सर? तर मी विनंती करतोय सन्माननीय जयेशजी मोरे की आपण इथे उपस्थित असाल, या मैदानाच्या अवतीभोवती जर उपस्थित असाल तर आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. आपलं देखील पल्सई चषक 2025 मध्ये सहर्षमय स्वागत. ते डिसिजन पेंडिंग ठेवलाय. अगदी इनिंगचा पहिलाच बॉल जिथे अगदी जर पाहायला गेलं एक्स्ट्रा बाउन्स होता, वेग देखील होता या बॉलवरती आणि पंचांच्या डिसिजनवरती इथे अगदी जर पाहायला गेलं ना, इथे रेफर करण्यात आलंय. पाहूयात का असेल डिसिजन, इथून पाहणं गरजेचं असेल. पंचांचं डिसिजन आला, इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि निश्चितच इथे गोलंदाजाला अगदी जर पाहायला गेलं इथे फेअर डिलिव्हरी आहे आणि गोलंदाजाला इथे दंडित देखील करण्यात येईल. इट्स अ 1 फॉर ओव्हर. पहिलाच बॉल अगदी निर्धाव फेकला गेलाय. श्री गणेश अजूनही इथून होणं बाकी आहे, ते मात्र जीवन 11 भोकरपाडा टीमसाठी. हा बॉल अगदी समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्याच बॉल वरती कमबॅक झालंय. पुनश्च एकदा जर पाहायला गेलं ते मात्र कसलकन टीमच्या माध्यमातून दुसऱ्या बॉल वरती पहिला झटका बसलाय. तो मात्र फलंदाज तिथे झालेत बाद. प्रणित पाटील झालेत बाद. महत्वपूर्ण खेळाडू होते या टीमच्या. अगदी दुसऱ्याच बॉल वरती लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झेल देऊन बसलेत. तत्पूर्वी देऊयात संधी डीजे मास्टरला. क्षेत्ररक्षक अगदी साईड स्क्रीनच्या समोर आहेत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चाललाय चेंडू. 6 धावांसाठी आलाय षटकार.
ते मास्टर अगदी जर पाहायला गेलं P1च्या षटकामध्ये 7च धावा खर्च केल्या गेल्यात गोलंदाज प्रफुल्लच्या माध्यमातून. आत्तापर्यंत जितके पण सामने झालेत ना, अगदी हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलपर्यंत सामना पाहायला मिळाला. याआधीचा सामना अगदी आपण पाहायला वावरले आणि त्यांच्या विपक्षामध्ये चावणे टीम जिथे छोटं लक्ष होतं, परंतु ते अगदी जर डिफेंड करताना जर पाहायला गेलं ना, चावणे टीमने कडा संघर्ष तिथे दिला. बिग फाईट तिथे देखील पाहायला मिळाली. आणि त्याआधी जर पाहायला गेलं ना, घोडिवली टीम आणि त्यांच्या विपक्षामध्ये पलसदरी टीम आजच्या दिवसातील तोही सामना अगदी जर पाहायला गेलं ना, शेवटच्या बॉलपर्यंत गेला होता. एक चेंडू 3ची गरज असताना अगदी जर पाहायला गेलं ना, क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आणि तिथे घोडवली टीम अगदी जर पाहायला गेलं ना, तिथे सामना जिंकताना दिसली. पुन्हा एकदा गोलंदाज खोलात टाकले. या बॉलला स्क्वेअर कटचा फटका खेचायचा होता. डायरेक्ट हिट. फलंदाज इथे होतील बाद. कौतुक केलं गेलं पाहिजे गोलंदाजाचं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला. लगेच क्विक रिॲक्शन रिफ्लेक्सेस त्याचे पाहायला मिळाले. अगदी तुम्ही जर पाहायला गेले ना, स्क्रीनवरती पाहू शकता KTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित होते आणि फलंदाज इथून बाद होताना दिसले. ते माझे दिलीप पाटील. देऊया संधी डीजेला. गुड्डू गोलंदाजीसाठी आलेत. अगदी जर पाहायला गेलं प्रफुल्ल यांच्याच पावलावरती पाऊल ठेवले जात आहेत. थोडीशी घाई पाहायला मिळाली तिथे. मात्र जर पाहायला गेलं ना, दीप पाटील यांच्या माध्यमातून आदी पाटील यांना स्ट्राईकवरती आणणं, त्यांना जर पाहायला गेलं ना, आणण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न चालू होता, परंतु इथे संयम बाळगणं अपेक्षित होतं. अगदी जर पाहायला गेलं ना, या मिडल ऑर्डरच्या फलंदाजांकडून. आता कम्प्लिटली जर पाहायला गेलं ना, सलामीवीरच्या भूमिकेमध्ये आलेले आदी पाटील अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. 7 धावसंख्येवरती अगदी जर पाहायला गेलं 2 गडी तंबूच्या असलेला परतलेत. गुड्डू जर अगदी पाहायला गेलं ना, लेक व्ह्यू एंड कडून अगदी आता पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतील आणि राईट हँडेड बॅट्समन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. हाफ ट्रॅकर बॉल होता. शॉर्ट टर्म पुल झालाय सक्सेसफुल. मिड विकेटच्या डोक्यावरून आलाय. 6 धावांसाठी षटकार. मिळाला त्याच्यावरती आला हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने एकूण धावा आता धाव फलकावरती पाहायला मिळतात. ती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावसंख्या. अगदी महत्त्वपूर्ण सामना आहे दोन्ही टीमसाठी. पनवेल विभागातून दोन्ही टीम बिलॉंग करतात. आता जर पाहायला गेलं अगदी समोर टाकलं या बॉलला. निर्धाव चेंडूची सांगता. अगदी आपण पाहता या स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय नरेंद्रजी दरेकर साहेबांचं आगमन झालं. मी आपणास विनंती करतोय अगदी आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. अगदी चांगली लाईन लेंथ आता इथे पाहायला मिळते. गुड्डू यांच्या माध्यमातून फॉलोअप डिलिव्हरी चांगली होती. निर्धाव बॉल. पुनश्च एकदा हलक्या हाताने अगदी जर पाहायला गेलं स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका खेचलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे करणार नाही आहेत दोन्ही फलंदाज. आता लेफ्ट हँडेड बॅटर अगदी जर पाहायला गेलं स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील. एक चांगली सिंगल इथे पाहायला मिळते. अगदी षटकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहता जीवन 11 भोकरपाडा टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 14 धाव संख्या एकूण धाव फलकावरती पाहायला मिळते. आता एका सिंगलच्या साह्याने पुनश्च एकदा गुड्डू आता सज्ज झालेत. समोर जर पाहायला गेलं लेफ्ट हँडर बॅटर पाहायला मिळतील आणि त्यांच्या विरोधामध्ये क्षेत्ररक्षणाचा जर विचार करायला गेलं ना, एक क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहताय एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ लावलाय. मिड विकेट आहे आणि त्याचबरोबर एक स्क्वेअर लेग. असे 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल बाहेर आहेत. हा बॉल दांडी दांडी गोल. अगदी 3 यष्ट उडवून टाकल्यात. फर्निचर झाला इथे डिस्ट्रॉय. महत्वपूर्ण खेळाडू बाद झाले जीवन 11 भोकरपाडा टीमच्या. देऊया संधी डीजेला.
ला मिळते ती मात्र प्रथम फलंदाजी करत असताना जीवन इलेव्हन भोकरपाडा टीमच्या माध्यमातून पुन्हा एकदा गुड्डू गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. आता राईट हँडेड बॅट्समन त्यांच्या समोर आव्हान असेल, कशा प्रकारे आता या बॉलवरती धावा एकवटल्या जाणार. हाफ ट्रॅकर बॉल, शॉर्टम पुलचा फटका खेचायचा होता. चेंडू बराच काल हवेमध्ये, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. तू तू मे झालाय, झेल देखील ड्रॉप झालाय. तत्पूर्वी जर पाहायला गेलं ना 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जातात. क्रिकेटमध्ये सातत्यपूर्व म्हटलं जातं, क्रिकेटमध्ये सातत्यपूर्व एक वाक्य म्हटलं जातं, जेव्हा तुम्ही झेल कॅरी करत असता किंवा झेल कॅरी करताना वेट, वॉच अँड नो हे 3 वर्ड जे अगदी अगदी महत्वाचे असतात. जेव्हा तुम्ही कॅच घेत असता, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अगदी जर पाहायला गेलं ना ही झेल कॅरी करण्यासाठी अगदी योग्य होता, परंतु ते झेल पर्यंत पोहोचू शकले नाही. ऐन मोक्यावरती अगदी तो झेल त्यांच्या हातातून निसटताना दिसला. तत्पूर्वी या 2 सिंगलच्या साह्याने एकूण धावफलक जाऊन पोहोचलाय 8.0च्या सरासरीने. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धावफलकावरती. देऊया संधी डीजेला. खर्च केल्या 7, त्यानंतर गुड्डू गोलंदाजीसाठी आले, त्यांनी एकूण धावा खर्च केल्या 9 आणि एकूण धावफलक आता 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहता आता 4 डाऊनच्या भूमिकेमध्ये 2 डाऊनच्या भूमिकेमध्ये आलेले दीप पाटील, रितेश आगिवले आता स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. त्यांच्या समोर त्यांना साथ देण्यासाठी मिडल ऑर्डर मध्ये करण पाटील आता नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतात. तर गोलंदाजी मार्क वरती लोकेश खोलात टाकायचं होतं. या बॉलला उचली कमी पाहायला मिळाली, अगदी स्वीपचा फटका खेचायचा होता. निर्धाव बॉलची इथे सांगता होताना दिसतीये. अगदी इथे शांतमय क्रिकेट झालंय, अगदी वातावरण थंड केलं जात आहे कसरखंड टीमच्या माध्यमातून, जिथे भोकरपाडा टीमला अगदी धावा बनवल्या जाऊ शकत नाहीयेत. थंड वातावरण झालंय, गुलाबी थंडीमध्ये हे मॅचेस चालू आहेत. समर बॅश अगदी जरी म्हटलं तरी काही हरकत नाहीये. उन्हाचा तडाखा सकाळच्या सत्रामध्ये बराचसा असतो. त्यानंतर अगदी विकेट पहिले 2 सामन्यांमध्ये अगदी तप्त होते, तिथे धावा देखील आलेल्या, परंतु आता वातावरण गार झालंय. गुलाबी थंडी हलकी हलकी पाहायला मिळते. अगदी आपण पाहताय यापुढील सामना नेवाली असेल आणि त्यांच्यासाठी समीरजी घरत आणि प्रशांतजी दुर्गे यांच्याकडून शुभेच्छा आलेत नेवाली टीमसाठी. एक सूचना आली आहे, अगदी आपण पाहताय आशीर्वाद क्रीडा मंडळ यांच्याकडून अगदी समोरच्या गेट एंड वरती प्रशांतजी घरत यांच्याकडून अगदी शुभेच्छा आलेत नेवाली टीमला. आशीर्वाद क्रीडा मंडळ यांच्याकडून एक सूचना आली आहे, समोरच्या गेट वरती कुणीतरी चूल पेटवली आहे, ती जरा विझवायची आहे. खोलात टाकले या बॉलला, चेंडू बॅटला ब्रश झाले का पाहणं गरजेचं असेल. झटका क्रमांक 4 इथे बसलाय. करण पाटील होतील इथून आता बॅक टू द डगआउट. देऊया संधी डीजेला.
इथे सांगता आतापर्यंत जर पाहायला गेलं ना, लोकेश यांनी चांगली गोलंदाजी हाताळली आहे या 17 मध्ये, जिथे 17 धाव संख्येवरती एकूण 4 गडी बाद केले जात आहेत जीवन 11 भोकरपाडा टीमचे. अजूनही जर इथून पाहायला गेलं ना, एका षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे आणि या षटकातील काही चेंडूंचा खेळ अजूनही इथे बाकी असेल. कितपत धावांपर्यंत मजल मारली जाणार पाहणं गरजेचं असेल. लोकेश यांचा हा बॉल कमी उचली पाहायला मिळाली. अगदी जर पाहायला गेलं षटक क्रमांक 3 इथे समाप्त झाला. अविनाशजी पालंडे यांनी आम्हाला सूचित केलं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर अगदी जर पाहायला गेलं ना, धाव संख्या पाहायला मिळते 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 17. देऊया संधी डीजे मास्टरला. आणि फलंदाज अगदी आपण पाहू शकता तिथे रेफर केलं जाते, चेक केलं जाईल तिथे 6 आहे की नाही. प्रेक्षक तिथे उपस्थित प्रेक्षकांना विनंती असेल त्यांनी देखील डिसिजन द्यायचे आणि त्यांनी तिथे डिसिजन दिलं. फलंदाज तिथून बाद आहेत. झटका बसला इथे पुन्हा एकदा जीवन 11 भोकरपाडा टीमला. फलंदाज आता इथून जर पाहायला गेलं ना, रितेश आगिवले मला तर वाटतं तिथून बाद झालेत. नवीन बॅटर धीरज पाटील पाहायला मिळतात. एकंदरीत जर पाहायला गेलं ना, कमालीची कॅच तिथे पाहायला मिळाली. नवीन गोलंदाज अगदी आपण पाहू शकताय करण गोलंदाजीसाठी आलेत. रितेश बाद झाले अगदी समोरच्या क्षेत्रामध्ये, जिथे अगदी आपण पाहताय कैलासवासी अजितजी निगुडकर यांचं तिथे कटआउट लावण्यात आलंय अगदी थोड्याच दिवसापूर्वी. ते आपल्यातून निघून गेले आणि ही स्पर्धा एकंदरीत जर पाहायला गेलं ना, अडचणीत सापडली होती. पूर्व नियोजित कार्यक्रम होतं, त्यामुळेच ही स्पर्धा अगदी शृंखला आयोजित करण्यात आली. आयोजकांचं देखील कौतुक करण्यात येईल. अगदी तत्पूर्वी जर पाहायला गेलं ना, इथे एक सिंगल कंप्लीट केली जाते. धीरज पाटील नवीन बॅटर पाहायला मिळतात आणि एका सिंगलच्या साह्याने आता 18 धावा धावफलकावरती एकूण जोडल्या गेल्यात. ते 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये जीवन 11 भोकरपाडा टीमच्या. करण यांचा हा बॉल अगदी खोलात टाकलेला. या बॉलला देखील पुन्हा एकदा जर पाहायला गेलं निर्धाव बॉलची सांगता होती. चांगली गोलंदाजी हाताळली जाते कसलखंड टीमच्या माध्यमातून. वारंवार निर्धाव बॉल प्रेशर क्रिएट केलं गेलं आतापर्यंत जीवन 11 भोकरपाडा टीमच्या विरोधामध्ये. परंतु दोनही टीम तितक्याच बलाढ्य. दोनही टीमकडे अगदी जर पाहायला गेलं ना, फलंदाजीचा देखील भरणा आहे, त्याचबरोबर गोलंदाजाचा देखील भरणा आहे. त्यामुळे या मॅच मध्ये द्वितीय सत्रामध्ये देखील मजा येईल. पुन्हा एकदा अगदी जर इथे पाहायला गेलं, पुन्हा एकदा एक सिंगल मिळाली जाते आणि एका सिंगलच्या साह्याने आता 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. सिंगल डबल इथे मिळतात. परंतु जर तुम्हाला जर पाहायला गेलं ना, क्रिकेटमध्ये सातत्यपूर्व अगदी बाबूशाह म्हणत असतात, जसे फुटबॉल मध्ये गोल किक आणि क्रिकेटमध्ये हिट षटकार मारण्यासाठी हिटची गरज असते आणि ते इथे करावं लागेल.
फटका अगदी जर पाहायला गेलं कव्हर क्षेत्रामध्ये लाजवाब होता. 6 धावांसाठी आलाय हा षटकार. शरीराचा वेध घेतला या बॉल निर्धाव बॉलची झाली आहे. सांगता षटक क्रमांक 4 इथे समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या वाजवी केल्यानंतर एकूण धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात त्या 25 आणि इथून येणारे 24 बॉल्स मध्ये धावा बनवायचे त्या 26. हॅलो 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 लाव लाव. हॅलो हॅलो. अगदी जर पाहायला गेलं एक षटक तिथे अगदी 4 षटकं समाप्त झालेत. 24 चेंडूंचा खेळ तिथे समाप्त झालाय आणि 24 चेंडूंच्या समाप्तीनंतर अगदी जर पाहायला गेलं ना धाव फलकावरती एकूण धावा लगावल्या गेल्या त्या 25 आणि 26 धावांची इथून गरज असेल. तत्पूर्वी आपण पाहता या स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय नरेंद्रजी दरेकर साहेबांचं आगमन झालंय. त्यांच्या समेत जर पाहायला गेलं वसंतजी माडिक साहेबांचं देखील आगमन झालंय. मी आपणास देखील विनंती करेन आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. त्याचबरोबर महेंद्रजी शिंदे साहेब देखील तिथे अगदी आपण पाहू शकता चालत येत आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. आणि त्याच्या समवेत अगदी जर पाहायला गेले या स्पर्धेला भेट देण्यासाठी बरेचसे पाहुणे ते देखील इथे जोडले जात आहेत. आणि त्याचबरोबर अभिजितजी आत्रे गुरुजी देखील त्यांच्या समवेत पाहायला मिळतात. त्यांना देखील विनंती करेन आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. आणि त्यानंतर अगदी आपण पाहताय या विभागामध्ये जे अगदी महावितरणमध्ये कामाला आहेत अगदी महितर साहेब देखील इथे उपस्थित झालेत. आपणास देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट प्रदीपजी सुर्वे साहेब देखील इथे दाखल झालेत. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहताय व्यासपीठावरती सन्माननीय शशिकांतजी पवार साहेब देखील उपस्थित झालेत. आपणास देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. जशी द्वितीय सत्राला सुरुवात होईल ना त्याआधी अगदी आपण नाणेफेकीच्या कौलाकडे जाणार आहोत. तिथे सामना अगदी पाहायला मिळेल. थर्ड राऊंड मॅच कंटिन्यू होईल. ही मॅच कंटिन्यू होईल. अगदी आवरले बनाम विनर टीम हा सामना आपल्या भेटीला येणार आहे. मॅच अगदी जर पाहायला गेलं इथून 4 षटकांची मॅच आहे जिथे 24 चेंडूंमध्ये 26 धावा बनवायच्यात कसलखंड टीमला. परंतु त्या धावा रोखण्यासाठी अगदी आपण पाहताय जीवन 11 बोकरपाडा टीम अगदी तिथे सज्ज असेल. यापुढील सामना जर अगदी पाहायला गेलं मॅच कंटिन्यू असेल जिथे या सामन्याचा विजयी संघ वावरले संघाविरोधामध्ये खेळ करताना दिसेल. तत्पूर्वी आपण पाहता या स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय संदीपजी सुर्वे साहेबांचं देखील आगमन झालंय. मी आपणास देखील विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. पुनश्च एकदा इथे जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे खेळाडूंचे मान्यवरांचे आशीर्वाद क्रीडा मंडळ पळसदरी व पळसदरी वाडी यांच्या वतीने आयोजित पल्सई चषक 2025 मध्ये करतोय सहर्षमय स्वागत. अगदी ग्राउंडचा जर विचार करायला गेलं ना 2 महिन्यापूर्वी जर तुम्ही बॉल्स द्यायचेत का बॉल्स द्यायचेत मैदानावरती अगदी 2 ते 3 महिन्यापूर्वी जर तुम्ही या मैदानावरती आले असताना तर तुम्हाला इथे पाणीच पाणी पाहायला मिळालं असतं. त्यानंतर आयोजकांनी घेतलेली बरीचशी मेहनत ज्यामध्ये अगदी आपण पाहताय सन्माननीय विशालजी निवडकर साहेबांच्या स्वप्नातून अगदी त्यांनी स्वप्न पाहिलं होतं. पळसदरीमध्ये मागील 2 वर्ष ही चर्चा चालू होती पळसदरीकर आयोजन करणारे भव्य शृंखलेचे. परंतु यावर्षी
2025च्या पळसझरी प्रीमियर लीग मध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की याच वर्षामध्ये आपण इथे नाईट शृंखलांचं आयोजन करणार आणि ते अगदी त्यांनी करून दाखवलं आणि त्यांना साथ मिळाली. ते मात्र भावेजी पालांडे आणि त्याचबरोबर अमोलजी दरेकर आणि त्याचबरोबर संपूर्ण आशीर्वाद क्रीडा मंडळ पळसझरी व पळसझरी वाडी यांची. अगदी हे सामने अगदी जर पाहायला गेलं 7 तारखेपासून सुरू होणार होते. अगदी त्याच्याच 2 दिवसापूर्वी अगदी आपण पाहताय ज्यांचे कटआउट्स अगदी संपूर्ण एरियल व्ह्यू मध्ये जिथे ग्राउंड भोवती लावले गेलेत. अगदी आपण पाहताय ज्यांचं काहीच थोड्या दिवसापूर्वी जे आपल्यातून निघून गेले कैलासवासी अजितजी निवडकर साहेब. अगदी पूर्वनियोजित कार्यक्रम होतं. एक वेळ अशी आली होती की सामने इथून रद्द होत आहेत की काय, परंतु पूर्वनियोजित कार्यक्रम होता आणि त्यामुळे ही शृंखला आता इथून कंटिन्यू पाहायला मिळते. जिथे आज ज्याच्यासाठी केला अट्टास की शेवटचा दिवस गोड व्हावा आणि आजच्या फायनलच्या दिवसामध्ये फ्रेश ग्रुपची दुसरी मॅच पाहायला मिळते. दोन्ही टीमचा जर विचार करायला गेलं ना, पनवेल विभागामध्ये सातत्यपूर्व खेळ करत असतात आणि त्यामुळे एकमेकांचा खेळ त्यांना माहिती आहे. जिथे 24 चेंडूंमध्ये 26 धावा डिफेंड करण्यासाठी उतरली आहे ती मात्र जीवन 11 भोकरपाडा टीम तर याच धावा बनवण्यासाठी पुन्हा एकदा फलंदाजीसाठी आहे. अगदी ज्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे अशी कसलखंड टीम आता फलंदाजी करताना दिसेल. स्पीडअप करायचे दोन्ही टीम. बराचसा वेळ आज ही शृंखला सुरू करण्यामध्ये झालाय, परंतु इथून आता वेळेची अपेक्षा असेल. पहिला बॉल सेकंड इनिंगचा वेग होता या बॉल वरती. समोरच्या क्षेत्रामध्ये फटका खेचायचा होता. आणखी एक निर्धाव बॉल. पहिलाच बॉल इथे निर्धाव फेकला जात आहे. रितेश आगिवले यांच्या माध्यमातून. अगदी जर पाहायला गेलं प्रमुख्याचे खेळाडू आहेत ज्यांच्या बॅटमधून धावा येणं अपेक्षित होतं, परंतु आता स्वतःच्या गावासाठी इथे कसलखंड गावा विरोधामध्ये चांगली गोलंदाजी हाताळता दिसत आहेत. पहिलाच बॉल निर्धाव आलाय. आता इथून समीकरण जर पाहायला गेलं ना 23 चेंडूंमध्ये 26 बनवायचे. अगदी आपण पाहताय सलामी वीराच्या भूमिकेमध्ये कुणाल आणि अनिकेत पाहताय. अगदी स्क्वेअर कटचा फटका खेचायचा होता. डीप थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू चाललाय धन 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 करत आलाय सीमारेषा पार. पहिला चौकार. अगदी आपण पाहताय द्वितीय सत्रामध्ये फलंदाजीसाठी उतरली आहे ती घोडीलदेव प्रसन्न कसलखंड टीम. घोडीलदेव प्रसन्न कसलखंड टीम अगदी इथे फलंदाजी करण्यासाठी उतरली आहे. दुसऱ्याच बॉल वरती आक्रमण चढवलं जात आहे. अगदी आपण पाहताय गोलंदाज जर पाहायला गेलं रितेश आगिवले यांच्या विरोधामध्ये आक्रमण चढवलंय. दुसऱ्याच बॉल वरती आलाय चौकार. जिथे 26चं लक्ष आहे तिथे थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळाली. स्क्वेअर कटच्या फटक्यामध्ये डीप थर्ड मध्ये हा चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत रितेश यांचा हा बॉल रिव्हर्सचा फटका सक्सेसफुल होताना दिसतोय. आता बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू थांबणार नाहीये. महाराज की आता पुन्हा एकदा स्वीपचा फटका, परंतु शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये होणार नाहीये कोणती चुकी. पहिला झटका इथे बसलाय. घोडीलदेव प्रसन्न कसलखंड टीमला. कुणालच्या पारीचा झाला इथे अंत. देऊया संधी डीजेला. रितेश यांना एकदा जर
हॅलो. फटका अगदी जर पाहायला गेलं समोरच्या क्षेत्रामध्ये खेचायचं होता, स्क्वेअर ऑफ द विकेट फटका गेला. तत्पूर्वी जर पाहायला गेलं सिंगल रोटेट झाली आहे. स्ट्राईक वरती जर आता पाहायला गेलं सलामी वीराच्या भूमिकेमध्ये आलेल्या अनिकेत आता स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. एका सिंगलच्या साह्याने 9 धावा धाव फलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि रितेश पुनश्च एकदा आता गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना दिसतील पलसदरी ठाकूरवाडी एंड कडून. रितेश यांचा हा बॉल वेग पहा, या बॉल वरती 4 थाने चित झालेत गोलंदाज तिथे. षटक क्रमांक 1 फलंदाज षटक क्रमांक 1 जर तिथे पाहायला गेलं समाप्त झालंय. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावसंख्येवरती अगदी जर पाहायला गेलं इथेच थांबवलं जात आहे. ते मात्र गोडील देव प्रसन्न कसलखंड टीमला देऊया संधी डीजेला. कडून अगदी आता गोलंदाजीसाठी प्रणित पाटील गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतात. समोर जर पाहायला गेलं सलाम अगदी जर पाहायला गेलं ना तर आता स्ट्रायकिंग एंड वरती गुड्डू पाहायला मिळतील. स्लोवर पद्धतीचा बॉल होता, हलक्यात ड्राईव्ह केलं जातं. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. दुसऱ्या धावेचा कॉल असणार आहे का? तू मे झालंय. डिसिजन पेंडिंग आहे. पंचांनी थर्ड अंपायर कडे रेफर केलंय. दुसरी धाव घेत असताना नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज तिथे बाद आहेत का हे देखील आता इथून पाहणं गरजेचं असेल. आता हृदयाचे ठोके वाढले असतील ते मात्र घोडील देव प्रसन्न कसलखंड टीमचे देखील. एक सिंगल तर तिथे कंप्लीट झाली आहे. 10 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. परंतु फलंदाज इथून सेफ आहेत की बाद आहेत पाहणं गरजेचं असेल. आणि फलंदाज इथून सेफ आहेत. अगदी प्रॉपर टाइम वरती पॉपिंग क्रीज मध्ये नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जर पाहायला गेलं ना गुड्डू तिथे पोहोचले. आणि अगदी आपण पाहताय सेफ आहे तिथे फलंदाज दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये. तिथे अगदी जर पाहायला गेलं तू मे पाहायला मिळालेलं. परंतु इथे मिळाली जाते 1 धाव आणि 21च्या साह्याने 10 धावा आता धाव फलकावरती पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलं जाते. आता स्ट्रायकिंग एंड वरती जर पाहायला गेलं ना कुणाल अनिकेत पाहायला मिळतील. हा बॉल समोरच्या क्षेत्रामध्ये फटका खेचायचा होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंज करतायत. एका हातामध्ये रनिंग कॅच, अनबिलिव्हेबल कॅच तिथे कॅरी केली जाते. जीवन 11 भोकरपाडा टीमचा रितेश आगिवले यांच्या माध्यमातून देऊया संधी डीजेला. बॉल असेल तेव्हा इथून आता चेक केलं जाईल या पुढील बॉल वरती गोलंदाजाला. या बॉल वरती जर अगदी पाहायला गेलं ना महत्वपूर्ण सफलता मिळाली आहे. जिथून अनिकेत मात्र वाटते बाद होताना दिसले कसलखंड टीम साठी. आता नवीन बॅटर पाहायला मिळतात भावेश.
तत्पूर्वी आपण पाहता या स्पर्धेला भेट देण्यासाठी गणेशजी पडवकर सर इथे उपस्थित झालेत. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. आपलं देखील पल्साई चषक 2025 मध्ये सहर्षमय स्वागत. अगदी इथे एक सिंगल मिळाली जाते. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा इथे मिळाल्यात. अगदी जर धाव संख्या आता जर इथून पाहायला गेलं ना 12 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजा विरोधामध्ये आक्षेप देखील घेण्यात आला होता. इथे हा बॉल समोरच्या क्षेत्रामध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये लाजवाब कॅच. जीवन 11 भोकरपाडा टीम संघर्ष करते. हार मानायला ते देखील तयार नाहीयेत. तिसरा झटका इथे बसला तो मात्र घोडीलदेव प्रसन्न कसलकण टीमला इथून फलंदाज बाद होताना दिसले. भावेश देऊयात संधी डीजेला. थांबायचे डीजे. पाहायला गेलं ना विशेष शैली आहे त्याच्याकडे. त्याचं जर बॉल जेव्हा हा गोलंदाज फेकत असतो ना प्रणित त्याचा तेव्हा दुसरा हात देखील तिथे गोल फिरतो आणि त्यानंतर दुसऱ्या हाताने तो चेंडू जम्प करत असताना बॉल डिलिव्हर करतो आणि त्यामुळेच अगदी जर पाहायला गेलं ना तिथे फलंदाज थोडासा चकवा खाताना दिसतात आणि फलंदाज तिथून बाद होताना देखील दिसतात. अशी विशेष शैली घेऊन आलेला हा गोलंदाज अगदी आपण पाहताय प्रणित त्याला पाहू शकता. ज्यांनी जर पुन्हा एकदा जर पाहायला गेलं ना बराचसा रनअप देचा देखील पाहायला मिळते. चला घोडीलदेव प्रसन्न कसलकण टीम आपण लगेचच आपला त्वरित बॅट्समन रवाना करायचंय. एकूण धाव संख्या धाव फलकावरती 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. जिथे 26 धावांचं पाठलाग चालू आहे आणि 12 धावा धाव फलकावरती आहेत. चला आपण या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहे त्या सन्मान सोहळ्याकडे जाऊयात. या ठिकाणी आपण पाहतो आदरणीय अभिजितजी अत्रे सर उपस्थित आहेत. मी नरेंद्रजी दरेकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचे. अभिजितजी अत्रे यांचा सन्मान नरेंद्रजी दरेकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. या गुरुजी. त्याला दोन्ही टीम स्पीडअप करायचे. पुन्हा एकदा जाऊया संदीप सरांकडे. तुम्ही पावतीचं नका चेंज करू काय फुकटची दक्षिणा वाढेल. या बिझनेस कडे नका लक्ष देऊ. आऊट घेत असताना फलंदाज तिथे आता बाद झालेत. एक सिंगल तर मिळाली जाते जिथे 14 चेंडू 14ची गरज असताना या आधीचा बॉल अगदी जर पाहायला गेलं ना या बॉलवरती विकेट या आधीच्या बॉलवरती विकेट त्यानंतर इथे दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झालेत. केटीसी लाईव्ह कॅमेरा अगदी व्यासपीठाकडे फिरवायचे. पुन्हा एकदा संदीप सरांकडे जाऊयात. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय दशरथजी मेहतर सर उपस्थित आहेत. मी प्रदीपजी सुरभे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते पण त्यांना सन्मानित करायचं. दशरथजी मेहतर सर यांचा सन्मान या
मुख्य व्यासपीठावरती प्रदीपजी सुर्वे यांच्या शुभ हस्ते तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय जयजी मोरे सर उपस्थित आहेत. दादूजी दरेकर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचे. जयजी मोरे सर या आपण. आणि या ठिकाणी आमचे पलसदरीचे काही ग्रामस्थ उपस्थित झाले त्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. चला मॅच कडे वळूयात. ऑनलाईन मॅच अगदी पाहतोय आपण. अफलातून मॅच आहे. बिग फाईट. धन्यवाद संदीप सर. 13 चेंडू 13ची गरज असताना झेल कॅरी करणं अपेक्षित होतं. एक सिंगल कन्वर्ट केली जाते. आता शेवटचे 12 बॉल्स मध्ये बनवायचे 12 धावा आणि इथून संधी देखील निर्माण झाली होती आणखी एक झटका मिळवून द्यायला. ती घोडील देव प्रसन्न कसलकन टीमच्या विरोधामध्ये. देऊया संधी ब्रेक मध्ये डीजेला. उशीर झालाय स्पर्धा सुरू होण्यामध्ये, जिथे आता 12 चेंडू 12ची गरज आहे आणि नवीन गोलंदाज आदी पाटील पाहायला मिळतात. आणि फलंदाजी मार्क वरती आता इथून फलंदाज दिसताना दिसतील लोकेश आणि त्याच्या समवेत गुड्डू. लोकेश आणि गुड्डू अगदी आपण पाहताय अगदी मिडल ऑर्डर इथे संभाळण्यासाठी रवाना झालेत. 12 चेंडू 12ची गरज आहे. आज संपूर्ण दिवसामध्ये जर आतापर्यंत 4 सामने खेळवले गेलेत आणि या 4ही सामन्यामध्ये लो स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळाले, जिथे एकच सामना वन लाईफ ग्रुप गुंडगे आणि त्यांच्या विपक्षामध्ये घोडवली संघ तिथे एक हाय स्कोरिंग मॅच पाहायला मिळाली. परंतु त्यानंतर जर पाहायला गेलं ना सर्वच मॅचेस लो स्कोरिंग आणि त्या सुद्धा बिग फाईट, जिथे आता 12 चेंडू 12ची गरज असताना अगदी आपण पाहू शकताय आदी पाटील गोलंदाजीसाठी आलेत. आणि स्ट्रायकिंग एंड वरती आता फलंदाज जर पाहायला गेलं लोकेश असतील, ज्यांनी चांगली गोलंदाजी हाताळली होती. परंतु आता आपल्या संघासाठी वडील देव प्रसन्न कसलकण गावासाठी आता इथून फलंदाजी करावी लागेल, जिथे येणाऱ्या 12 बॉल्स मध्ये 12 धावसंख्येची गरज आहे. चला स्पीड अप करा दोनही टीम्स. खास करून विनंती असेल जीवन 11 बोकरपाडा टीमला. आदी पाटील बराचसा 10-12 पावलांचा रनअप घेऊन सज्ज झालाय. लोकेश यांच्यासाठीचा हा बॉल अगदी खोलात टाकले स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. आणखी एक झाली आहे चुकी. डायरेक्ट हिट करून तिथे फलंदाज अगदी जर पाहायला गेले ना गुड्डूला तुम्ही बाद करू शकले असते. परंतु आता इथे चुकीला विसरून जावं लागेल, कारण की आता येणाऱ्या 11 बॉल्स मध्ये सुद्धा 11 धावा बनवायच्यात. रनर बॉल इक्वेशन आहे दोनही टीम साठी. एका बाजूला जर पाहायला गेलं जीवन 11 भोकरपाडा टीम आणि त्यांच्या विपक्षामध्ये घोडील देव प्रसन्न कसलकण टीम. दोन्ही या विभागामध्ये मला वाटते प्रथमताच खेळतायत आणि आता पनवेल विभागातून आलेत. खेळ कशा प्रकारे करणार, येणारे 11 चेंडू आणि 11 धावा कशा बनवल्या जाणार हे पाहणं गरजेचं असेल. आदिल यांचा हा बॉल फटका लाजवाब आहे. नो लुक फटका खेचायचा होता. क्षेत्ररक्षकाकडून झाली आहे चुकी. चेंडू गेलाय सीमारेषा पार. आलाय चौकार. चौकार. हॅलो 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 ड्राईव्ह करायचं होतं या बॉल वरती आणि निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. आता इथून जर पाहायला गेलं ना एकांतरित 3 चेंडू फेकले गेलेत आणि 5 धावा एकूण आतापर्यंत इथे खर्च केल्या गेल्या जात आहेत गोलंदाज आदी पाटील यांच्या माध्यमातून. अजूनही इथून जर पाहायला गेलं ना 9 चेंडूंमध्ये 7 धावा बनवायच्यात, ते मात्र घोडील देव प्रसन्न कसलकण टीमला.
आधी यांचा हा बॉल पुनश्च एकदा खोलात टाकले. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा उपयोग. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असतील. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलच्या साह्याने आता एकंदरीत जर धाव फलकाचा विचार करायला गेलं ना, धाव फलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये एकूण धावा पाहायला मिळत आहेत त्या मात्र 20 धावा आणि अजूनही इथून येणाऱ्या 8 बॉल्समध्ये 6 धाव संख्येची गरज आहे. 8 चेंडू 6 धाव संख्येची गरज. आदी पाटील गोलंदाजीसाठी आलेच. समोर जर पाहायला गेलं लोकेश स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. त्याच्या समवेत अगदी जर पाहायला गेलं गुड्डू आहेत. 6 चेंडू 8ची गरज असताना क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना आखण्यात आली आहे. अगदी जर पाहायला गेलं डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्री लाईनच्या थोडंसं पुढे उभं राहिलेत. रणनीती असेल आता फलंदाजा विरोधामध्ये. खोलात टाकले या बॉलला. 3 यष्ट्या झाल्या डिस्ट्रॉय. महत्वाच्या क्षणी लागली आहे धोक्याची घंटा. आता पाहूयात कोणता फलंदाज इथून येईल आणि सामना विजयाकडे नेताना दिसेल. तत्पूर्वी देऊयात संधी टीजेला. ते 7 आणि 6 धाव संख्येची गरज आहे आणि दोन्ही संघ पलसाई चषकामध्ये हार मारण्यासाठी तयार नाहीयेत. घोडील देव प्रसन्न कसलकन टीम फलंदाजी करते आणि त्यांच्या विपक्षामध्ये बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती अगदी आता इथे पाहायला मिळत आहेत प्रफुल्ल मते. अर्थातच चांगली बॅटिंग लाईन यावेळी प्रफुल्ल मतेच्या माध्यमातून आपण जरूर पाहतोय. कारण एकीकडे आदित्य पाहायला जर गेलं ना मैदानावरती, एकीकडे राजकारणाची ग्रामपंचायतीची धुरा सांभाळणारा व्यक्तिमत्व आहे. अगदी कसलकण ग्रामपंचायतीचे विद्यमान ते सदस्य आहेत, परंतु आता मैदानावरती अगदी आपल्या संघासाठी जीव ओतून बॅटिंग सध्या मैदानात करतायत. अगदी पाहायला गेलं तर अगदी बॉल शिल्लक असतील ती 6 आणि गरज असेल ती 5 धाव संख्येची. अगोदर आपण पाहिलं होतं की या मॅच मध्ये 12 बॉल 12ची आवश्यकता असताना जो चौकार आला होता ना तो फार देखणा चौकार होता. परंतु अजूनही मॅच कुठे गेलेले नाहीये. जर विचार करायला गेला आजच्या रजनीची जशी सुरुवात झाली, परत विपक्ष घोडीवली, तसाच सामना आपल्या भेटीला पुन्हा एकदा या मैदानावरती पाहायला मिळतोय. लो स्कोरिंग मॅच आहे. अगदी धावा बनवायच्या होत्या त्या 26 आणि असं करत असताना आता 5 धाव संख्येची गरज आहे. निश्चितच संदीप सर आता इथून जर पाहायला गेलं 6 चेंडू 5 धाव संख्येची गरज आहे आणि पुनश्च एकदा प्रफुल्लजी मते सर आता तिथे स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील. या आधीच्या बॉलवरती एक सिंगल आली आणि त्यानंतर आता स्ट्रायकिंग एंडवरती देखील ते पाहायला मिळतील. आणि कोणता गोलंदाज आता इथे महत्त्वाच्या क्षणी गोलंदाजीची कमान सांभाळताना दिसेल. 6 चेंडू 5ची गरज आहे. कोण जिंकणार पाहणं गरजेचं असेल. इथून येणारा प्रत्येक निर्धाव बॉल प्रेशर बनवताना दिसेल ते मात्र घोडीलदेव प्रसन्न कसलखंड गावा विरोधामध्ये. परंतु जर इथून येणारे प्रत्येक एक सिंगल गोलंदाज आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षण करणाऱ्या जीवन 11 भोकरपाडा टीमवरती देखील प्रेशर बनवताना दिसेल. पंच देखील अगदी जर आता इथून पाहायला गेले ना डोळ्यात तेल टाकून अगदी इथे आता लक्ष बारकाईने लक्ष देतील आता या मॅच कडे. जर ही मॅच आवडली असेल ना मित्रांनो तर टाळ्या वाजल्या गेल्या पाहिजेत या दोनही टीमसाठी. पनवेल विभागातून अगदी इथे अगदी संघर्ष करण्यासाठी कर्जत विभागामध्ये इथे प्रथमताच खेळण्यासाठी आलेत आणि हे प्रथमताच फलंदाजीकरांचं देखील विद्यमान आयोजन पाहायला मिळतोय. जिथे येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 5 धाव संख्येची आता इथून गरज असेल. कोणता संघ जिंकणार? घोडीलदेव प्रसन्न कसलखंड की जीवन 11 भोकरपाडा. शेवटचा षटक पहिला बॉल घेऊन मार्गस्थ गोलंदाज. पहिलाच बॉल अगदी खोलात टाकले. ड्राईव्ह केलं जाते. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणती चुकी करणार नाहीये. चेंडू उचलून फेकेपर्यंत एक सिंगल कन्वर्ट केली जाते. आता इथून येणारे 5 बॉल आणि 4 धाव संख्येची गरज आहे. अगदी इथून एक बारकाईची सूचना आली आहे. प्रज्योतजी घोसालकर यांचे जवळचे मित्र आणि त्यांच्याच विनंतीला मान देऊन आज अगदी आपण पाहताय प्रफुल्लजी मते यांनी पलसदरी नगरीमध्ये इथे प्रवेश घेतलाय.
आता 5 चेंडू 4ची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज जर पाहायला गेलं रनअप आता तिथे आखताना दिसतील, कारण की जर पाहायला गेलं ना फलंदाज ताकदीचे समोर 5 चेंडू 4ची गरज आहे. नवीन बॅटर जर अगदी इथून पाहायला गेलं ना त्याच्या समोर असताना दिसतायत ते मात्र गुड्डू. 5 चेंडू 4ची गरज असतानाचा हा बॉल खोलात टाकलाय. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा उपयोग, परंतु एक सिंगल कंप्लीट केली जाते. आता 4 चेंडू आणि 3 धावसंख्येची आता इथून गरज. 4 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. एका बाजूला पाहायला मिळतीये घोडीलदेव प्रसन्न कसलखंड टीम, तर त्यांच्या विपक्षामध्ये G111 बोकरपाडा टीम. दोन्ही टीमचा संघर्ष वारंवार चालू आहे. प्रत्येक बॉलवरती क्षेत्ररक्षण आखलं जात आहे दोन्ही फलंदाजाच्या विरोधामध्ये. रितेश आगिवले यांनी पकडलेला तो कॅच, एका हातामध्ये पकडलेला लॉंग ऑन वरून धावत येत असताना अगदी मिड ऑन क्षेत्रामध्ये धावत येत होते आणि त्यांनी अगदी एका हातामध्ये झेल कॅरी केला. आणि तेच अगदी जर पाहायला गेलं ना डीप अगदी शॉर्ट मिड ऑन मध्ये आता क्षेत्ररक्षणासाठी आलेत. अगदी क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. क्षेत्ररक्षक जर पाहायला गेलं ना गोलंदाजांनी मॅच जर जिंकून दिली त्याच्या टीमला, तर जीवन बैलमारे यांच्याकडून तब्बल 3000 रुपयांचे कॅश प्राइज मला वाटते जीवन बैलमारे संघाचे पुरस्कार आहेत. येस मॅच कडे जाऊयात. चांगला फटका यावेळी स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक मात्र एफर्ट लावतो. एका ट्रॅक वरती 2 गाड्या जरूर आल्या आहेत, परंतु संघासाठी मी तर म्हणेल यावेळी एक धाव वाचवली आहे. जर वेळीच फिल्डिंग झाली असती तर मात्र या सामन्याचं चित्र आदित्य वेगळं पाहायला मिळालं असतं. ऑफिशियल्स तिथे खेळाडूला पाहायचे. ऑफिशियल्स दोनही खेळाडू अगदी एकमेकांवरती ठोकले होते, जरा त्यांच्याकडे पाहायचंय. आणि इथून सामना विजयी होताना दिसली आहे ते मात्र घोडीलदेव प्रसन्न कसलखंड टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स. तर मी विनंती करतोय कसलखंड टीमच्या कर्णधाराला की त्यांनी लगेचच व्यासपीठाकडे यायचे आणि जाऊयात मॅन ऑफ द मॅचच्या किताबाकडे, जिथे पाहूयात कोण ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.